रायगड खोपोली येथील ग्रामस्थांनी डम्पिंग ग्राउंडला विरोध करत काढला मोर्चा। खोपोली नगर परिषदेवर लवेज, चिंचवली, शेकिन, श्रीरामनगर, उदय विहार, सरस्वती नगर, डीपी रोड ग्रामस्थांनी एकत्र येत डम्पिंग ग्राउंड आरक्षण हटाव मोहीम राबवत मोर्चा काढत खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले। खोपोली नगर परिषद हद्दीत पुन्हा एकदा नव्याने लवेज, चिंचवली, शेकिन, श्रीरामनगर, उदय विहार, सरस्वती नगर, डीपी रोड कचरा संकलन केंद्र उभारण्यात येणार असल्याने तेथील स्थानिक रहिवासी यांनी कडाडून विरोध केलाय। याच्या विरोधात खोपोली नगर परिषदेवर धडक देत कचरा संकलन केंद्राला विरोध करत निवेदन देण्यात आले। लवेज, चिंचवली, शेकिन, सरस्वती नगर, उदय विहार, डीपी रोड जो नवीन खोपोलीचा परिसर आहे तिथे सर्व ग्रामस्थ आहोत आणि हा मोर्चा नसून हे जन आंदोलन आहे आणि एक शांततेपणे आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। ते म्हणजे आता आपण गेल्या 11 फेब्रुवारी रोजी नगरपालिकेकडून जो प्रारूप विकास आराखडा डिस्प्ले करण्यात आला। गेल्या 25 वर्षानंतर मोठा हा प्रारूप विकास आराखडा आलेला आहे आणि आमच्यावर जो गेल्या 25 वर्षापासून जो अन्याय होत होता त्याची मागणी गेल्या वर्षी आम्ही जी मते जाणून घेतली ग्रामस्थांची अथवा जी महसूल वाईज गाव आहेत त्यानुसार आम्ही गेल्या वर्षी आमच्या गावाचं जे मत आहे ते मांडलं होतं आणि जो आमचा ग्रीन झोनचा पट्टा आहे तो आम्ही आर झोनची मागणी केली होती, रहिवासी झोन करण्याची मागणी केली होती आणि ती मागणी आमची पूर्ण झाली। पण आपण ज्याप्रमाणे म्हणतो ना की दुधात मिठाचा खडा, त्याप्रमाणे डम्पिंग ग्राउंडचं 20 एकरचं झोन पडून एक प्रकारचे आमच्यावर अन्याय झालेला असं आम्हाला वाटतोय। नक्कीच याची प्रशासन दखल घेईल कारण प्रशासनाने वेळ दिला आहे 30 दिवसाचा की याच्यामध्ये आपल्याला हरकती घ्यायच्या आहेत आणि आज या ठिकाणी आम्ही 800 ते 900 ग्रामस्थांच्या सह्या घेतलेल्या आहेत। साक्षरीची मोहीम गेले 5-6 दिवस आम्ही सर्व ग्रामस्थांनी राबवली आणि याचा सगळ्यांचा सहभाग याच्यामध्ये आहे। सर्व ग्रामस्थांनी खूप कष्ट करून या ठिकाणी सह्याची मोहीम राबवली आणि आज आपण पाहताय असंख्य बहुसंख्येने या ठिकाणी सर्व 4 गावाचे ग्रामस्थ उपस्थित आहेत, महिला उपस्थित आहेत। डम्पिंग ग्राउंड हा विषय अतिशय म्हणजे विद्रूप विषय आहे, याची सगळ्यांना जाण आहे आणि आमचा याला विरोध या गोष्टीसाठी आहे कारण डम्पिंग ग्राउंडचे काही नियम आहेत, प्रदूषण विभागाचे काही नियम आहेत, त्या नियमांना धरून हे डम्पिंग ग्राउंड टाकायला पाहिजे होतं। पण आपण त्या डम्पिंग ग्राउंडच्या जवळ पाहिलं तर JCMC स्कूल आहे त्या ठिकाणी 800 ते 900 विद्यार्थी त्या ठिकाणी शिकतात आणि त्याला लागूनच हे डम्पिंग ग्राउंड टाकलेलं आहे। त्याचप्रमाणे सुभाषनगर लोकवस्ती त्या ठिकाणी 3000 लोकवस्ती त्या ठिकाणी आहे। त्याचप्रमाणे लवेज गाव लागून आहे, सरस्वती नगर या ठिकाणी नवीन जो एरिया डेव्हलप होत आहे डीपी रोड त्या ठिकाणी असंख्य लोक त्या ठिकाणी इमारती उभ्या झाल्या लोक त्या ठिकाणी राहतात, म्हणजे जेमतेम 10 ते 15,000 लोकांना याचा त्रास होणार आहे आणि हे कोणत्या नियमाच्या आधारे केलेलं आहे तर पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर त्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंडला लागूनच जंगल आहे। त्याचप्रमाणे त्या ठिकाणी विविध ऐतिहासिक मंदिर आहेत, आमच्या भवानी मातेचं मंदिर, त्याचप्रमाणे शिव मंदिर, नंतर साईबाबा मंदिर, श्रीराम मंदिर, त्याच्या सुभाषनगरमधलं गणपती मंदिर आणि अय्यप्पा मंदिर असे अनेक मंदिर आहेत। त्या ठिकाणी वेगवेगळे विविध पर्यटक त्या ठिकाणी भेट देण्यासाठी येत असतात। त्याचप्रमाणे पावसाळ्यामध्ये अनेक पर्यटक त्या ठिकाणी भेट द्यायला येतात। अशा अनेक गोष्टी असून सुद्धा अशा प्रकारचा झोन टाकून प्रशासन थोडा आमच्यावर अन्याय केलेला वाटतोय। पण नक्कीच प्रशासन याचा विचार करेल कारण ही हरकत घेतल्यानंतर प्रशासन नक्कीच याचा विचार करणार आहे। नक्कीच या गोष्टीमध्ये आमदार साहेबांनी पण आम्हाला सहकार्य केलं। आम्ही आता येत्या काही 2 दिवसामध्ये आमदार साहेबांची पण भेट घेणार आहोत। झोनच्या बाबतीत सुद्धा आमदार साहेबांची आम्ही भेट घेतली होती आणि आमदार साहेबांनी आमची ती मागणी पूर्ण केली। पण हा डम्पिंग झोन त्या ठिकाणी पडलेला आहे। नक्कीच आमदार साहेब ही गोष्ट सुद्धा आमची मागणीचा पाठपुरावा पुढे प्रशासनाकडे करतील एक लोकप्रतिनिधी म्हणून। नक्कीच ग्रामस्थांचं या ठिकाणी आम्ही आभार मानणार नाही कारण सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आलो। असंच जर डम्पिंग ग्राउंडचं झोन नाही उठलं तर आम्ही असंच पुढे जन आंदोलन शांततेत करू आणि जर नाहीच काही झालं तर आम्ही सर्व ग्रामस्थांनी निश्चय केलेला आहे एक बैठक घेऊन की आम्ही सर्वजण या ठिकाणी येऊन उपोषण लिगली जे कायदेशीर उपोषणाला सगळेजण बसणार आहोत कारण की जर हे डम्पिंग ग्राउंड झालं तर आमच्या पूर्ण पिढीचा पूर्ण नाश होणार आहे। म्हणजे आपण ज्याप्रमाणे बोलतो ना की जर पुढची पिढीचं आपल्याला जर भवितव्य नसेल तर आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे। नक्कीच ही आमची जबाबदारी आहे आणि नक्कीच सर्व ग्रामस्थांच्या मार्फत ही जबाबदारी आमची पूर्ण होईल। आज विशेष करून महिलांचा आम्ही या ठिकाणी आभार मानतो की महिला मोठ्या संख्येने उपस्थित आहेत कारण हे सर्व जे लोक उपस्थित झाले हे आपल्या पुढच्या पिढीसाठी कारण आपण पाहतोय आरोग्याच्या दृष्टीकोने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आरोग्य। माणसाचं आरोग्य चांगलं नसेल तर त्याच्या आयुष्याला फायदा का? डम्पिंग ग्राउंडच्यामुळे सर्वांच्या 10 ते 15,000 लोकवस्तीचं शहर जे या ठिकाणी गाव आहेत त्यांना सगळ्यांना ज्या आरोग्याला धोका आहे। तरी प्रशासनाला माझी नम्र विनंती हात जोडून विनंती आहे की आपण हे सदरचं आरक्षण रद्द करावं आणि त्या ठिकाणच्या जमीन आहेत त्या आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या विशेष करून आणि सर्व अल्प भूधारक शेतकरी आहेत त्यांच्याकडे अतिशय कमी प्रमाणात शेती आणि अशा प्रकारचं आरक्षण त्यांच्या जमिनीवर टाकलं तर ते भूमिहीन होतील आणि त्यांच्या जमिनीला एवढी किंमत मिळणार त्याचा सुद्धा प्रशासनाने विचार करावा। सर्व शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत, शेतकऱ्यांतर्फे सुद्धा आम्ही हरकती देणार आहोत आणि ही जी हरकत देणार आहोत ती सर्व ग्रामस्थांतर्फे। त्याच्यामुळे प्रशासन नक्कीच याचा विचार करेल आणि आमची मागणी पूर्ण करेल। जेव्हा सुनावणी होईल तेव्हा सुद्धा
जेव्हा सुनावणीसाठी आम्हाला बोलवलं नाही तेव्हा सुद्धा मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे आमचे लोक उपस्थित राहते आणि शांततेने हे आंदोलन अतिशय शांततेपणे होणारे, कारण हे सामाजिक आंदोलन आहे, याला कोणतेही राजकीय स्वरूप नाही आहे. सर्व जी लोक आहेत ती सामाजिक लोक आहेत आणि नक्कीच ही आमची मागणी प्रशासनाकडे पूर्ण होईल ही मी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. आमच्या मुलांच्या भविष्यासाठी आम्हाला नकोच आहे ना, कारण आमच्या मुलांना पण आता आम्ही एक सोडून द्या, आमचं एक वय झालंय, पण आमची पुढची पिढी काय, त्यांच्यासाठी पण काहीतरी पाहिजेच ना. आणि सगळं पावसाळी पाणी सगळं खाली लवजी गावात येतं, म्हणजे ते सगळी घाण आमच्याकडेच येणार ना. तेच ना. हा, पाऊस पडला की सगळी घाण खाली येते, कचरा. मग आमच्या मुलांना ते हानिकारक